प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत करंजी बनवण्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। आता आपण रव्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यावर 2 ते 3 चमचे तूप टाकून लालसर रवा भाजून घ्यायचा आहे। मस्त लालसर भाजत राहायचं आहे। इकडे मी वेलची पावडर घेतलेली आहे। खलबत्त्यात बारीक कुटून आणि मग आपण ती रव्यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता हा रवा भाजत आला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता रव्यामध्ये आपण खोबरं टाकून भाजून घ्यायचं आहे। तर मी आधी थोडं पहिले भाजवलं होतं, परत थोडं किंचित भाजून घेत आहे। आता हे खोबरं पण भाजत आलेलं आहे। आता आपण खोबऱ्याला पण काढून घ्यायचं आहे। आता जे मी रव्याचं सारण होतं त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे खोबरं। त्याच्यानंतर आपण आता याच्यावर साखर टाकून घेणार आहोत। तर मी जाड साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। यामधले अर्ध्या वाटीतून मी थोडीशी टाकली आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे सारण चांगलं आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सारण हे मिक्स होत आलेलं आहे। तर आपण आता याला वरती गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे। त्यात मी पाणी टाकून घेणार आहे। 1 कप पाणी टाकायचं आहे। ते पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि गॅस बंद केला। उकळल्यानंतर आता आपण हे सारण बनवलं होतं त्या सारणावर आपण पाण्याचा थोडा शितळा मारून घ्यायचा आहे। थोडं टाकायचं आहे जेणेकरून आपला रवा थोडा मऊसूत होईल। आता मी याला चांगलं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। आता मी पुन्हा हातावर थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता वरून झाकण ठेवून आपण हे मुरत ठेवायचं आहे 1 दिवस। आता इकडे मी मैदा घेतलेला आहे 2 वाटी आपण मैदा घेणार आहोत आणि आता हे पीठ मळून घेणार आहोत। इकडे मी फोडणी पात्रामध्ये तूप टाकणार आहे आणि तूप गरम करून घेणार आहे। 2 ते 3 चमचे मी 2 चमचे तूप गरम करून घेणार आहे आणि आपण पीठ मळत आहोत। मैद्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहे आणि मळून घेणार आहोत। आता हे तूप गरम झालेलं आहे। आता आपण हे मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता तूप टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत। पाणी थोडं थोडं टाकून आपण हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे।
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, हे मळून झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिट मुरत ठेवणार आहोत. याला आता 5 मिनिटं मुरत ठेवणार आहोत. आता मी इकडे 2 प्रकारच्या करंज्या करणार आहे. इकडे एक चमचा आहे, जे चमच्याला फिरकी आहे त्यानंतर इकडे करंज्या बनवण्यासाठी हा साचा आहे, याने पण करंज्या मी बनवणार आहे. आता इकडे मी छोटासा गोळा घेतलेला आहे. आता तो लाटून घेणार आहे. आपल्याला करंजी करायची आहे तर तो आपण चपाती लाटून घ्यायची आहे. आता इकडे ही लाटून झाली आहे. आता इकडे मी हा साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये करंजी बनवणार आहेत. आपण आता ही पोळी टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते आता याच्यात टाकून घेणार आहोत. आणि आता आपण याला प्रेस करून आपण पुरी बनवून घेणार आहोत. आणि साईडने आपण प्रेस केल्यानंतर साईडने उरलेलं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि आल्ला साह्याने साचा आपण खोलून घ्यायचा आहे. तर बघा, डिझायनर पुरी करंजीनी तयार आहे आपलीवाली. तर अशाच आपण अजून काही बनवून घेऊया. आता परत एक आपण करंजी बनवून घेणार आहोत. परत एक मी लाटून घेणार आहे एक पोळी. आता इकडे ही पण आपण चांगली लाटून घ्यायची आहे. खूप जाड अशा ही पोळी लाटायची नाही आहे, थोडी पातळच राहू द्यायची आहे. आता ही लाटत आलेली आहे. आपण परत साच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपण करंजी बनवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. ताते पण येणार का याला? आता मी एक प्रेस करून पुन्हा उरलेलं पीठ काढून घेणार आहे. आणि आपला साचा खोलून करंजी आपली तयार आहे. तर मी 2 प्रकारच्या करंज्या बनवल्या होत्या, एक साच्याच्या आणि एक आपल्या साध्या चमच्याने. दिवस काहीच आवडलं काहीच नाही. आता हे बघा, ह्या 2 प्रकारच्या बनवल्या होत्या, बघू शकता तुम्ही. तर आपल्या आता ह्या करंज्या रेडी आहे. आता आपण याला तळून घेऊया. इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. आता मी हाताच्या साह्याने बनवलेली करंजी तळून घेणार आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि हळूहळू 1 ते 2 करंज्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता मी ह्या तळून झाल्या आहे. तर बघू शकता किती छान अशा या करंज्या हलक्या गोल्डन अशा ह्या तळून तयार झालेल्या आहेत.